जय महाकाल. वृश्चिक राशीच्या सर्व बंधू भगिनींनो, जुलैच्या या शेवटच्या आठवड्यात तुमच्या घराच्या बंद दारावर अचानक काही अकार्णीय माणसे दस्तक देणार आहेत. त्यांचा चेहरा पाहता तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि काळजाचा ठोका चुकेल. हा साधा योगायोग नाही, तर ब्रह्मांडाकडून आलेला एक अतिशय शक्तिशाली भयानक संकेत आहे, जो तुमच्या नशिबाच्या त्या गुप्त दरवाजाशी सरळ जोडतोय, ज्याचा सुगावा अजून कुणीही धरला नाही. काही तासात तुमच्या मोबाईलवर एक थरारक शुभ बातमी येईल. आनंदाने छाती भरून येईल, पण त्याचवेळी आनंदामागे एक घातक लूप होल सुद्धा दडलेला आहे. तो ओळखला नाही तर तुमच्या महाविनाशाच्या उंबरठ्यावर तुम्ही पोहोचू शकता. त्यासोबतच सावध राहा. येत्या आठवड्यात 2 अशा रात्री येत आहेत ज्या दिवशी तुमच्या आरोग्यावर, संपत्तीवर अदृश्य संकट उभे राहणार आहे आणि एक छोटीशी चूक हाताशी आलेला कुबेराचा धनलाभ जळून भिडू शकते. घरात येणाऱ्या अनपेक्षित गर्दीत काही अत्यंत जवळचे चेहरे खोटे मुखवटे घालून हातात एक रहस्यमय वस्तू घेऊन येतील, जी तुमची सुख शांती एका रात्रीत हिरावून घेऊ शकतात. तुमचा सरळपणा ही तुमची कुंकवत बाजू आहे मित्रांनो. हा काळ जितका राजयोगात्मक आहे, तितकाच एका गुप्त चुकामुळे जीवघेणा ठरू शकतो. त्यामुळे ही भविष्यवाणी नक्की शेवटपर्यंत नक्की बघा. मध्ये सोडून जर तुम्ही भविष्यवाणी गेलात तर पश्चातापाशिवाय तुमच्याकडे मार्ग उरणार नाही. वृश्चिक राशीच्या जातकांनो, ब्रह्मांडाच्या अत्यंत गुप्त आणि तांत्रिक गणनेनुसार तुमच्या कुंडलीत सध्या एक असा भयानक आणि अदृश्य लूपहोल निर्माण झालाय, जो तुमच्या नकळत तुमच्या संपूर्ण यशाला, आनंदाला आणि कष्टाने कमवलेल्या पैशाला आतून पोखरून नष्ट करतोय. तुम्ही दिवसरात्र रक्ताचे पाणी करून प्रामाणिकपणे कष्ट करत आहात, प्रत्येक नाते जीवपाड जपत आहात, तरी ऐनवेळी नशिबाची साथ सुटते. यश अगदी हातातोंडाशी आलेले असताना अचानक डोळ्यात देखत निष्ठून जाते. याच्या मागे तुमची मेहनत किंवा नशीब कारणीभूत नसून मित्रांनो, तुमच्या हसऱ्या संसाराला लागलेली बाहेरची अत्यंत वाईट नजर व तुमच्या वर्तुळात एका अतिशय जवळच्या व्यक्तीचा गुप्त शाप आणि भयंकर मत्सर कारणीभूत आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, हाच तो लूपहोल आहे ज्यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्या घरातील आर्थिक प्रगती पूर्णपणे खिळून राहिली आहे. तुमची कमालीची सरळता, तुमचा निष्पाप भावूक जो स्वभाव आहे, हीच तुमची सर्वात मोठी कमजोरी बनून तुमच्याच विरोधात पाठीमागून एक भयंकर चक्रव्यूह रचलं जाते. तुम्ही नेहमीच भावनेच्या भरात येऊन लोकांवर खूप लवकर आंधळा विश्वास ठेवता आणि आपल्या मनातील सर्व गुप्त योजना, भविष्यातील आर्थिक व्यवहार, अगदी घरातील तिजोरीच्या चाव्या देखील समोरच्या लोकांसमोर उघड्या करून बसता. नेमका याच गोष्टीचा गैरफायदा घेऊन काही स्वार्थी, कपटी नातेवाईक लोक, शेजारचे पाजारचे तुम्हाला पूर्णपणे कंगाल करण्याचा, तुमचे हसते खेळते आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या भयानक कटात गुंतलेले आहेत. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आता मात्र कालचक्राने एक अत्यंत उग्र रूप धारण करून कंबर कसली आणि येत्या 48 तासात ग्रहाची एक अशी महास्थिती ब्रह्मांडात बनत आहे, जी तुमच्यावर होणाऱ्या या अदृश्य धोक्याचे आणि शत्रूच्या चालीचे समूळ उच्चाटन करेल. विश्वाचे हे न्यायाचे दार जुलैच्या या शेवटच्या दिवसात तुमच्यासाठी पूर्णपणे उघडत असताना समाजात किंवा लोकांमध्ये तुमचे आकर्षण कमालीचे वाढणार असून तुमची एक छोटीशी भेट किंवा केवळ एक सल्ला देखील घेण्यासाठी तुमच्या घराबाहेर अनपेक्षित आणि अचानक माणसाची एक मोठी गर्दी जमताना दिसेल. वृश्चिक राशीच्या जातकांनो, दाराशी होणारे या अकल्पनीय गर्दीचे सर्वात मोठे थरारक रहस्य हेच आहे की तुमच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या कल्याणाचा किंवा यशाचा विचार करून तुमच्या घरात येत नसून या गर्दीत काही चेहरे अतिशय भयानक व खोटे मुखवटे घालून वावरत आहेत. लक्षात घ्या, तुमच्या बदलत्या नशिबाने किंवा अचानक वाढणाऱ्या पैशाने किंवा तुमच्या वाढत्या आर्थिक प्रभावाने हे लोक आतून प्रचंड जळफळाट अनुभवत असून त्यांच्या चेहऱ्यावर जरी खोटे व गोड हसू असले तरी मनात मात्र तुमच्या यशाचा समूळ पाडाव करण्याची आणि तुम्हाला रस्त्यावर आणण्याची तीव्र भयानक इच्छा गुदमरत आहे. वृश्चिक राशीच्या जातकांनो, जेव्हा हे मुखवटे घातलेले लोक तुमच्या घरात प्रवेश करतील तेव्हा त्यांच्यातील एका विशिष्ट कपटी व्यक्तीच्या हातात किंवा कपड्यावर तुम्हाला एक वेगळीच रहस्यमय वस्तू दिसेल आणि तुमच्या मुख्य दारावर अचानक काही अकालनीय संकेत मिळतील. अशा वेळी जर तुम्ही भावनेच्या भरात येऊन एक छोटीशी चूक केली तरी ती तुम्हाला राजाचा रंक करू शकते. त्यामुळे या शेवटच्या आठवड्यात दाराशी येणाऱ्या प्रत्येकाचे स्वागत करताना त्यांच्या डोळ्यातील खरा लपलेला हेतू ओळखणे तुमच्यासाठी अनिवार्य ठरणार आहे.
वृश्चिक राशीच्या जातकनं थेट नशिबाचा चमत्कार घडण्यापूर्वी तुम्हाला ब्रह्मांडातून 3 अत्यंत गुप्त व अद्भुत असे संकेत मिळायला सुद्धा सुरुवात होईल, लक्षात घ्या. ज्याकडे दुर्लक्ष केल्यास तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागू शकतो. त्यातला तिसरा संकेत थेट तुमच्या घरात आजच घडत आहे. लक्षात घ्या, पहिला संकेत गेल्या काही दिवसात जर तुम्हाला रात्री अचानक 3 ते 5 या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेत वारंवार जाग येत असेल किंवा जाग आल्यानंतर अचानक शरीरात एक वेगळीच ऊर्जा, प्रसन्नता, दैवी ऊर्जा वाटत असेल तर समजून जा की साक्षात न्यायदेवतेची आणि माता लक्ष्मीची असीम कृपा तुमच्यावर झाली असून हा काळ तुमच्यातील सुप्त शक्ती जागृत करण्याचा पूर्व संकेत आहे. वृश्चिक राशी जातकानो, दुसरा अत्यंत महत्त्वाचा संकेत तुमच्या स्वप्नाशी, तुमच्या घराच्या वातावरणाशी जोडलेला आहे, ज्याकडे अनेक लोक नकळत दुर्लक्ष करतात आणि नंतर आयुष्यभर हात चोळत बसतात. जर तुम्हाला स्वप्नात वारंवार पाण्याचे मोठे स्रोत, पांढरी गाय, स्वच्छ देवघर किंवा तुमचे पूर्वज अत्यंत आनंदी मुद्रेत तुम्हाला आशीर्वाद देताना दिसत असतील तर समजून जा की तुमचा पितृदोषातून तुमची पूर्णपणे मुक्तता झाली आहे आणि या सोबतीला मुख्य दारावर अचानक सुंदर फुलपाखरू किंवा मुंग्यांची रांग तोंडात अन्न घेऊन जाताना दिसली तर साक्षात लक्ष्मीची पावले तुमच्या घरात पडत आहेत असा निर्विवाद असा पुरावा मान्य करा. त्यासोबतच वृश्चिक राशी जातकनो, तिसरा व शेवटचा संकेत तुमच्या स्वतःच्या स्वभावात आणि विचारामध्ये होणाऱ्या अचानक बदलाशी जोडलेला आहे. कारण जेव्हा माणसाचा वाईट काळ संपतो तेव्हा त्याच्या मनातील जो जुना राग आहे, चिडचिड आहे किंवा इतराबद्दलची नकारात्मकता गळून पडून मन अत्यंत शांत, आशावादी बनू लागते. एवढंच नाही तर तुमच्या कठीण काळात ज्या मित्रांनी, नातेवाईकांनी तुम्हाला कचऱ्यासारखं वागवून एकटे सोडले, तेच लोक आता स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधण्याचा आणि तुमच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागतील. हा बदल जर तुम्हाला जाणवत असेल तर आताच्या क्षणी कमेंटमध्ये स्वतःचे नाव लिहून ब्रह्मांडाला धन्यवाद द्या मित्रांनो. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकानो, आर्थिक चमत्कार घडत असताना ब्रह्मांडाने तुमच्या आरोग्याबाबत एक अत्यंत गंभीर थरारक इशाराही दिलाय. कारण या बदलत्या काळात तुमचे शरीर साथ देत नसेल तर या अफाट संपत्तीचा काहीच उपयोग होणार नाही. गेल्या काही दिवसापासून तुम्हाला जी मानसिक ताण आहे, जो जाणवणारा किंवा डोकेदुखी आहे किंवा पोटाचे छुपे विकार आहेत किंवा केवळ साधे आजार नसून तुमच्यावर रचलेला एक गुप्त कट कारस्थानाचा नकारात्मक ऊर्जेचा तुमच्या शरीरावर होणारा परिणाम आहे मित्रांनो हा. त्यामुळे येत्या मंगळवारी किंवा शनिवारी विसरू नये, आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. रात्री उशिरा प्रवास करणे, अनोळखी व्यक्तीशी दिलेले पदार्थ खाणे टाळावे. कारण शत्रू आता तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर थेट वार करण्याचा प्रयत्न करते. वृश्चिक राशीच्या जातकानो, त्यासोबतच व्यवसायात किंवा नोकरीत एखादी गुप्त किंवा मोठी डील फायनल होणार आहे, जी तुमची तिजोरी पैशाने भरून टाकेलच. किंवा अडकलेला धनलाभ अनपेक्षित मार्गाने तुमच्या हाती येईल. पण या काळात एका विशिष्ट दिवशी तुम्हाला एक भयंकर चूक टाळायची. जुलैच्या शेवटच्या बुधवारी किंवा अमावस्येच्या दिवशी चुकूनही कुणालाही पैसे उसने द्यायचे नाहीत. कोणत्याही नवीन कागदपत्रावर डोळे झाकून स्वाक्षरी करायची नाही. कारण स्वतःच्या आगामी योजनाची वाच्यता अगदी स्वतःच्या सावलीला देखील करू नका. कारण या दिवशी केलेली छोटीशी घाई किंवा भावनिक चूक तुमच्या हातात येणाऱ्या कुबेराच्या धनाला जाळून खाक करू शकते. त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक जाळ्यात तुम्ही ओढून कंगाल होऊ शकता. लक्षात घ्या मित्रांनो, वृश्चिक राशी जातकानं या सर्व नकारात्मकतेवर, आरोग्यावरील संकटावर किंवा शत्रूच्या चालीवर मात करून स्वतःभोवती एक अभेद्य दिव्य कवच निर्माण करण्यासाठी तुम्हाला एक महाउपाय करायचा आहे. ज्यासाठी रोज सकाळी उठून भगवान विष्णूचे आणि माता लक्ष्मीचे मनापासून नाव घ्यायचे. तसेच प्रत्येक शुक्रवारी पांढरे वस्त्र परिधान करून गरजू व्यक्तींना पांढरे अन्न किंवा साखर दान करायची आणि सतत मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्ही जर जप करत राहिलात तर माता लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन एक फूल व नारळ अर्पण करून आपली समस्या देवीसमोर देखील तुम्ही जर मांडली तर शत्रूचे सर्व अस्त्रे तुमच्या समोर निकामी होतील. तुमचे आरोग्य, तुमची संपत्ती दोन्ही सुरक्षित राहील आणि त्यांचा आशीर्वाद सुद्धा तुमच्यावर सदैव राहील. मित्रांनो, लक्षात घ्या, वृश्चिक राशी जातकानो, आता वेळ आली आहे त्या अंतिम रहस्याचा उलगडा करण्याची, ज्याची तुम्ही चातकासारखी अनेक वर्षापासून वाट पाहत होतात. की अखेर तुमच्या घरी होणाऱ्या या गर्दीचे नशीब पालटण्याचे मुख्य कारण काय आहे. तो पाठीत खंजीर खुपसणारा तुमचा तो जवळचा शत्रू कोण आहे. तो शत्रू दुसरा तिसरा कोणी नसून तुमच्या भूतकाळातील अपयशावर मनातील मनात हसणारा, तुमची गरिबी पाहून तुमची थट्टा उडवणारा तोच जवळचा नातेवाईक आणि मित्र आहे, ज्याला वाटले होते की तुम्ही आता आयुष्यात कधीच उभे राहू शकणार नाही. पण साक्षात हे ब्रह्मांड आता त्या व्यक्तीच्या अहंकाराचा नाश करून त्याला तुमच्या पायाशी येऊन झुकवणारच आहे मित्रांनो. त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकानो, येत्या 5 दिवसात तुम्हाला मिळणारा तो शुभ समाचार हा केवळ तुमच्या आर्थिक प्रगतीचा नसून
तुमच्या प्रचंड श्रीमंतीचा, समाजात मिळणाऱ्या नवीन प्रतिष्ठेचा असणार आहे, ज्यामुळे तुमची आलिशान गाडी असेल, तुमचं नवीन घर असेल किंवा तुमचं सुख वैभव पाहून हे सर्व जळणारे शत्रू किंवा पाठीमागून खंजीर खुपसणारे लोक, नातेवाईक स्वतःहून तुमच्या दारात शरणागती पत्करण्यासाठी गर्दी करतील. याच कठीण परिस्थितीला तुम्ही आजवर एक अपयश, शाप समजून दिवसरात्र रडत होता, ती परिस्थिती आता तुमच्यासाठी एक महाशक्तिशाली राजयोग बनून समोर आली आहे. आता तुमचा विजय निश्चित आहे मित्रांनो, कारण हे सर्व तुमच्या कर्मामुळे घडते, चांगल्या कर्मामुळे. वृश्चिक राशीच्या जातकानं साक्षात माता लक्ष्मी विद्याचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल्यामुळे आता जगातील कोणतीही ताकद, कोणतीही दुष्ट शक्ती किंवा शत्रूचे कोणतेही षडयंत्र तुम्ही वाकडे करू शकणार नाही. हा दुष्ट विश्वास मनात ठेवा मित्रांनो, आणि या शुभ ऊर्जेचा स्वीकार करण्यासाठी आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, पूर्ण भक्तिभावानं जय महालक्ष्मी, कृपा ठेवा, सर्व संकट दूर करा असं लिहून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबतच या व्हिडिओला लाईक देखील जास्तीत जास्त करा मित्रांनो, शेअर करा. तुमच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा मित्रांनो, हीच आम्ही देखील तुमच्यासाठी प्रार्थना करतो. धन्यवाद.